हॅलो मित्रांनो, मी आणि तेच निघालेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर चला करूया आपण दर्शन. सगळे गणपती जेवढे आहेत तेवढे आपल्या शहरामधले. तर चला मित्रांनो, आपण जाऊया गणपती बाप्पासाठी. एक spaghetti ano. एवढी बाई. वाव. मित्रांनो किम जायचं यार. वाव, भारी. ए गुट्टे भाऊ, काय चाललंय? चल चल बघ इकडे. आपन कोई हाउदेर केला गो आपन लग करन दाई आंगन कोई दोना को फोटो काढने और कतरा रिपब्लिक सब हो देख के लागत रे वीडियो ये हे यार कोई बार भाई से और कोई गर्दी से सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी लाईन मध्ये दर्शन घ्यायचंय. सर्वांना दर्शन मिळणार आहे. इथं पंढरी समाज मंदिर आणि हा इथं जेवणाची पंगत मस्त पैकी अशा पंगत चालू आहे. हे माझं भाऊ. चला आपण जेवायला बसू. कडे हटकड
ये देखो गाइस, यहाँ पर बड़ी तरीके से आम्ही इथं जेवायला बसलात आणि मधून रस्ता पण आहे. दोन्हीकडून 2 in 1 रस्ता आहे. एक इकडून एक आहे आणि तिकडून एक आहे. मस्त पैकी असा जेवण करता करता नजारा बघायचं. रस्त्यावर उभं जात आहे कोण नाही. बघा बघा सगळे माणसं इकडून जात आहेत येत आहे आणि मध्येच माणसं जेवायला बसलेले. मला असं असते मस्त आहे जेवण एकदम मस्त आहे. वरण आहे, भात आहे, लड्डू पण आहे मस्त पैकी असं. घणा कोणी आलो हा 10 वाजता आहे मी हा मंडी तराजा झाल्यानंतर आम्ही आलो आहोत मंडीच्या रस्त्याने, जे की हा जातो बस स्टँड पाशी. इथे समोर तर गर्दी होत आहे. पलीकडून येणारे जाणारे माणसाची संख्या खूप जास्त आहे. तरी पण आम्ही जात आहोत. बघूया कोणता गणपती आहे आणि कसा आहे. तर आम्ही जात आहोत. अरे नवजीवन गणेश मंडळ इथे दिसत आहे आणि बाहेर जेवढी गर्दी लावलेली आहे. अरे अरे पडदे लावून घेतलेले आहे, पडदे लावून घेतलेले आहे. तरी पण असं आम्ही मध्ये जात आहोत. ह्या गणपतीला नवजीवन गणेश मंडळ पडदे लावून घेतलेले आहे. आम्हाला काही दिसत नाही आहे. असा काहीतरी दिसतोय तो वाढण्यासारखा. इथून मस्त पैकी असं तिथं काहीतरी नाटक वगैरे चालू आहे. नवजीवन गणपतीचे नियम खूपच होते, कारण की मध्ये गर्दी होत आहे म्हणून ते पडदा लावून घेत होते आणि मध्ये एंट्री नव्हती. आम्हाला तेवढा वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही निघालात पुढच्या गणपतीसाठी. तर त्याला आपण निघालो आहोत बस स्टँडच्या रोडला. आम्ही आलो आहोत भगतसिंग चौकामध्ये. हा इथे गणपती आज दिसतील. हे डेकोरेशन वगैरे केलेलं, हे एवढं गर्दाचं डेकोरेशन केलेलं आहे. इथं आपण पाहू शकता नव भारत गणेश मंडळ आहे. मस्त अशी असा गर्दा होत आहे बाहेर मध्ये. वेलकम करत आहे मामा. वाव, असा जबरदस्त गणपती आहे बघा. वॉट ब्युटिफुल. हे आमच्या नावाने गर्दी सुरू होते. आमच्या नावाने गर्दी सुरू होते. चला आपण जाऊया मध्ये, बघून बघूया काय आहे. जाऊ दे मध्ये, जाऊ दे. हाकलू नका, येऊ द्या ना. काय होईल 10 वाजले. अरे अंधार झाला. अरे भाई साहेब, इथे मोठ्या प्रमाणात अंधार झालेला आहे, कारण की वरी ताडपत्री आहे आणि समोर जाण्याचा रस्ता आहे. बघूया नेमका असल्या अंधार नेमकं ठेवलंय तरी काय, असला कोणता कार्यक्रम आहे एवढी गर्दी होत चाललेली. अरे भाई, असं वळण आहे आणि ह्याच्यामध्ये अरे भाई, अरे धोखाधड़ी बाहर जाने का रास्ता है इधर से भाई. अरे भाई, आणि वडील नवजीवन गणपतीचं दर्शन होतात. आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या मार्गाला. हा इकडे साई मंदिराकडे एक, इकडे पण मोठ्या प्रमाणात गर्दी. रत्नदीप गणेश मंडळ असं भयानक असा पोस्टर वगैरे लावून नवयुवक. अरे भाई साहेब, मोठ्या प्रमाणात गर्दी. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात एकदम गर्दी आहे. मोठ्या
मोठ्या प्रमाणात गर्दी होत चाललेली आहे नवजीवन गणेश मंडळ. अरे भाई हा महादेवचा मोठ्या प्रमाणात सरासरी अत्याचार आहेत, सरासरी अत्याचार. हे माणसांची लाईन एवढी मोठी और लेडीजची गर्दी एवढीशी. हे लेडीजला सोडत आहे, जेंट्सला नाही. हा गणपतीचं नाव नवयुवक आहे, नवयुवकी नाही, पण त्याच्यामुळं पण लेडीजला जास्त एंट्री का. एवढे माणसं काय बघण्यासाठी तयार आहेत. तेव्हा का मध्ये तर प्रत्येक लेकरू दिसते तेव्हा का तिथं बसले. नवयुवक गणेश मंडळ दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही निघालात पुढच्या गणेश मंडळाच्या दर्शनासाठी, जे की आम्हाला माहिती नाही. आम्ही सरळ निघालेलो आहोत ह्या रस्त्याने सरळ. बघा रात्रीचे टाईम झालेला आहे, 10 वाजलेत. एवढी गर्दी होऊन राहिली खूपच. ज्या गणपती इम्पॉर्टंट होत्या ते फिरण्यात आलेला होता आणि ते फिरलेले पण आहेत. तर आता सरळ पुढे तर कोणती गणेश मंडळ दिसत नाही आहे, गर्दी आहे. तर तरी पण आपण बघूया कोणती गणपती आहे किंवा नाही. हे काही आम्ही आलेलो आहोत बस स्टँडकडे. हा इकडे बस स्टँड, हा इकडे शिवा चौकाकडे जाण्याचा रस्ता. ते तिकडं कोणतं आयल्याबाई होळकरकडे जाण्याचा रस्ता आणि हा आहे मंडीकडे जाण्याचा रस्ता, जो की आम्ही आता आला होतो. इकडे आहे योगेश्वरी गणेश मंडळ. लास्ट गाईज आम्ही निघालो आहोत योगेश्वरी गणेश मंडळामध्ये. तर बघूया आपण हा गणेश मंडळ कसा आहे. आतापर्यंत जेवढे पाहिले तेवढे एकदम खतरनाक होते. एक्झिट पॉईंट असताना सुद्धा आम्हाला वाटलं काही कार्यक्रम आहे काय की, त्यामुळे आम्ही गेलो, पण ते एक्झिट पॉईंट होता. हे आमच्यासोबत धोकादाडी झालेलं. हे योगेश्वरी सोसायटी. हा इकडे राजमंडळ मेडिकल वगैरे आहे, एकदम मजेमध्ये सगळं हॉस्पिटल एरिया आहे इकडे. तर बघूया हा गणेश मंडळ कसा आहे आणि तिथे काय आहे. चला जाऊया. हा गाईज डेकोरेशन इथून चालू झालेलं आहे. शायद गणेश मंडळ इथं जसं हा उजव्या साईडला हा गणेश मंडळ, तिथे योगेश्वरी गणेश मंडळ. आपण जाऊया. गाईज हा आहे गणेश मंडळ. वॉटर ब्युटिफुल. असा डेकोरेशन कोणत्या गणेश मंडळाला नाही. हा डेकोरेशन मस्त आहे. रस्त्यापासून ते गणेश मंडळापर्यंत असा डेकोरेट केलेला आहे, मस्त असा, खूपच छान. इथं पण बुरुजासारखं दरवाजा केलेला आहे आणि मध्ये पडदा लावलेला आहे हर गणेश मंडळासारखं. तर बघूया ह्याच्यामध्ये आहे तरी काय. हे आहे प्रसाद इथं गणेश मंडळाचा. थँक्यू. हा गोंदिया ह्याच्यात मस्त पैकी असं ह्या प्रसादचा लाभ घेता एकूण एक जेट पॉईंट आहे. प्रसाद एकदम गोड आहे, स्वीट आहे, मस्त आहे. पडदा वक्रतुंड महाकाय सूर्यको सादर करत आहोत देखावा. किल्ले मुजरा या रायबा या पिढीला या गोष्टीचं भानच नाही. रायबा आपल्या बोलण्याचा मतलब आजच्या तरुण पिढीला येड लागलंय, येड.
अहो सौताचा फोटो सौताच काढतात आणि सेल्फी का कुल्फी असं काहीतरी म्हणतात. हा होता योगी श्री गणेश मंडळाचं दर्शन. आम्हाला वाटलं काहीतरी नाटक असावं मध्ये. आम्ही जाण्यासाठी उत्सुक होतो आणि सीट होता असा तो गणेश मंडळाचं दर्शन झाला. त्यानंतर नाटक वगैरे काही नव्हता. तिथे फक्त एक इन्फॉर्मेशन होती, किल्ला टाईप डेकोरेट होता आणि त्याच्याविषयी माहिती होती. असा तो दर्शन. हा मित्रांनो, आपल्याला दिसत असेल हा आहे प्रशांत नगर आणि गणेश मंडळ. प्रशांत नगर गणेश मंडळ हा डेकोरेट हा असा डेकोरेट आहे. चांगल्या प्रमाणात आश्चर्यचकित आहे. गर्दी वगैरे काही नाही, एकदम शांत आणि मोकळ्या वातावरणात गणेश मंडळ असल्यामुळे इथे गर्दी नाही. एकदम चांगल्या प्रमाणात आपलं दर्शन होणार आहे. नाही इथं भिंत नाही, काय नाही, काय इथं फक्त लयजिम आहे जे की नॅचरल आहे चांगल्या प्रमाणात. होता प्रशांत गणेश मंडळ असा भयानक आहे. गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन झाला सोप्या पद्धतीने. आता आम्ही निघालेलो आहे ट्युशन एरियामध्ये. हा ट्युशन एरियाकडे जाण्याचा रस्ता. अंधार झाला असल्याने बरंच काही दिसत नाही. इकडे वंजारी वसतिगृह आहे. जेवण पण सुरू झालं. आता आपण काय करूया, हे सरळ जाऊया त्या ट्युशन एरियामधून. ते प्रवेश नाही का, तिथून जाऊया सरळ माई चौकामध्ये. तिथे दोन गणेश मंडळ भेटेल, त्यांचं दर्शन घेऊया आणि सरळ जाऊया. ओके. लांबूनच असा बँड बाजाचा आवाज ऐकून बॉडी व्हायब्रेट होत आहे. हॅट कोणता गणेश मंडळ? संगम गणेश मंडळ इथे आमच्या समोर दिसत आहे. असं भन्नाट बँड बाजाचा आहे, ढोल ताशा. आपण पाहत आहोत संगम. कडक. ए चल नितेश. आपण पाहिला संगम गणेश मंडळाचा आता दर्शन झाला. तो असा बँड ताशा वगैरे पाहून, लयजिम वगैरे पाहून आमच्या बॉडी व्हायब्रेट असं थरथर थरथर थर डान्स करू वाटत होता. आमचा हा फायनल पप्पा दर्शन असू शकतो, कारण की इथून पुढे काही आवाज वगैरे दिसत नाहीये. हा नितेश मी, हा माझा गणेश बाप्पाचा दर्शन कसा झाला काय नाही, एकदम बढिया. एकदम फायनल सेकंड लास्ट दिवस गणेश बाप्पाचा आम्ही दर्शन करून पायी निघालो होतो. मस्त मजा आली आणि बरेच पप्पा दर्शन केले.
आणि खूप मजा पण आली. चला आम्ही निघत आहात घरी आता. तर गाईज आता इथून पुढे काही दिसत नाही.